दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे 6 मागण्या केल्या। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मराठ्यांचा इतिहास शिकवला जावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे। इतकंच नाही तर मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबईच्या लोकल बाबत देखील राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागण्या केल्या। त्या मला फक्त अपेक्षा आपल्या समोर फक्त बोलून दाखवायच्या आहेत, याच्यापेक्षा मला कुठचंही लंब चौडं भाषण नाही करायचंय। त्यातली माझी पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल, तितक्याच धाडसाने ती होईल अशी मला खात्री आहे। पण या देशाच्या अभ्यासक्रमामध्ये या देशावरती साधारणपणे 1000 वर्ष परकीयांनी राज्य केलं, पण त्या 1000 वर्षामधली 125 वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंद भूमीवरती। त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा। समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही, पण माझी विनंती आहे की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारकं कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गड किल्ले आहेत। आणि या गड किल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी। माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की गेल्या 18-19 वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे, अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे। तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे। ज्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना, त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या 10 वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय, आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेस सारखा सुलभ मार्ग नाही। याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत। हे ओवेसी सारख्या ज्या अवलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जे लोक आहेत, यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या, तिथे माणसं घुसवा, देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका, म्हणजे आमच्या आया बहिणींना याच्यापुढे देशामध्ये फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास इथे होणार नाही। म्हणजे आमची मुंबईची रेल्वे, लाखो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात। या प्रवास करणाऱ्या रेल्वेच्या संपूर्ण यंत्रणेवरती आपण केंद्र सरकारने आपण बारीक लक्ष द्यावं, जास्तीत जास्त त्याच्यासाठी पैसे द्यावे, जास्तीत जास्त ती यंत्रणा चांगली कशी होईल याच्यासाठी म्हणून आपण पाहावं। एवढ्याच फक्त मी आज अपेक्षा आपल्या समोर घेऊन आलो होतो।